त्याची टेस्ट कशी काय वाटली? भारी वाटली, पहिल्यांदाच खाल्ले. हा पहिल्यांदाच खाल्ले पण टेस्ट टेस्ट चांगली आहे. ओके ओके. हा. तर राम राम मंडळी, मराठी मी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण आलोय राजधानी सातारा येथे तर आलोय. आता मस्त असं काही ना काहीतरी झणझणीत खायला जायचं. त्यासाठी आता आम्ही राजवाड्यावर आलो होतो. राजवाड्यावर आल्यानंतर आम्हाला एक फक्त विषय समजला की मित्रांनं सांगितलं अंबिका भेळ आणि दाबेल आहे ना, तिथं तुम्ही जाऊन तिथलं जे फूड आहे ना ते टेस्ट करा. त्यांच्यातलं फूड आहे ना एकदम ऑथेंटिक आणि क्वालिटी आणि क्वांटिटीसाठी खतरनाक असते. मग काय आम्ही त्याच्यासाठी आता इथं आलोय आणि आता त्यांच्यातलं जे फूड आहे ना ते आम्ही टेस्ट करणार आहे. चला आता हॉटेलच्या म्हणजे त्यांचं ते शॉप आहे ना गाडा, तिथं जाऊया आपण. त्या दादांना विचारूया की त्यांच्या इथं बऱ्यापैकी कोणकोणतं फूड भेटतं. फूड मध्ये त्यांच्याकडे बरेच कोणकोणती व्हरायटी. चला व्हिडिओला सुरुवात करूया. हो नमस्कार दादा. नमस्ते दादा. कुठला आहे नक्की तुम्ही? आपण राहणार सातारा प्रॉपर गडकाळीमध्ये. हा आपली 1985 सालापासून व्यवसाय चालू केलाय. हा हा म्हणजे आपली तिसरी पिढी चालू आहे. तिसरी पिढी चालू आहे काय आपली? इथं आपलं म्हणजे कोणकोणतं फूड भेटते आपल्या आपले पहिले फक्त बडंगबेळ होती गाडी. हा बडंगबेळ नंतर आपण दाबेली चालू केली. नंतर हळूहळू पाणीपुरीचा सेटअप चालू केला. हा. कस्टमर म्हणायला लागलं पाणीपुरी चालू कर, मग त्यासाठी पाणीपुरी चालू केली. ओके ओके. आणि इतका रिस्पॉन्स भेटला की म्हणजे बोलूच नका. म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या इथं कस्टमरचा रिस्पॉन्स वगैरे मस्त आहे फूडला. एक नंबर आहे. क्वांटिटी आणि क्वालिटीसाठी असं फूड वगैरे कसं कस्टमरला कसं वाटतंय? एक नंबर क्वालिटी. कस्टमर तर कधी नाराज होत नाही आपल्यापासून. हा आणि रेट वगैरे कसं असतात रेट आपल्याकडे? बघा, आपल्याकडं बटर अमूलची बटरची दाबेली आपल्याकडे 25 रुपये. हा हा एवढी आणि- स्वस्त आहे? हा आणि चीज दाबेली प्लस मायो हा. 50 रुपये. हा हा मस्त आहे. म्हणजे तुम्ही मटेरियल सगळं पडणार. काय चीज कधीच कमी पडणार नाही. चीज पण आपण अमूलचं वापरत नाही. अख्खी वडे अमूलचे पडणार. टोटल अमूलचं चीज वापरताय तुम्ही? सगळं अमूलचं प्रोडक्ट. अमूलचं बटर, अमूलचं चीज. म्हणजे तुमच्या इथलं जे सगळं हा. फूड आहे ते टेस्टीच असणार आहे? आपण लोकल काहीच वापरत नाही. सगळं ब्रँडच. हा हा ओके ओके. लोकलचा काही विषय नाही. सकाळी कितीला खोलताय आपलं? सकाळी आपण 10 वाजता उघडतो, रात्री 10 वाजेपर्यंत. म्हणजे 10 ते 10 असते आणि आपलं. आपण कुठल्या बर्थडे पार्टीच्या ऑर्डर असते लग्नाची सगळी ऑर्डर घेतो आपण. टोटल सगळ्या ऑर्डर सगळ्या आपल्या इथे order घेतल्या घेतो. जातात. ओके ओके ठीक आहे दादा. आता मी पण एखादं तुमच्या इथलं चांगलं बेस्ट कुठलं फूड आहे असं सांगा, मला सजेस्ट करा. दाबेली खावा, बेळ खावा, ओके ओके पाणीपुरी खावा. तुम्हाला काय दिवस सांगा. चालेल. मग तुमच्या इथे एखादी चांगली डिश लावा की जेणेकरून आमचं पण आम्हाला भारी वाटेल की फूड मस्त वाटलं तुमच्या इथलं खाऊन. ओके दाबेली देऊ का काय देऊ मग? ठीक आहे. दाबेलीच लावा मग. दाबेलीमध्ये तुम्ही काय काय वापरताय? आपल्याकडे आता दाबेलीमध्ये शेंगदाणा असतात, हा चिंचेचं पाण्याची चटणी असते, हा परत कांदा असतो, हा कधी भाजी असते. भाजीला आपण 32 मसाला वापरतो. 32 मसाले हो, 32 वापरून ती मसाले भाजी तयार होते. दाबेलीची भाजी तयार होते. बाहेरचे कुठल्या मसाले नाही, सगळे घरगुती मसाले असतात. ओके ओके. आणि बटर पण म्हटलं तर अमूलचं. हा लोकल कुठलं ठेवत नाही. ब्रँडच सगळं. ब्रँडेड सगळं. हा, सगळं ब्रँडेड. तुमच्या इथलं फूड आहे ना ते पण एकदम ब्रँडेड आहे आणि त्याची कॉस्टिंग पण हा. एकदम कमी आहे. त्यामुळे कस्टमर अट्रॅक्ट होतंय तुमच्याकडे. आणि बऱ्यापैकी आता तिसरी पिढी चालू आहे म्हणताय तुमची? पहिली आपली भेळत होती. हा. दाबेली चालू केलं. कस्टमरचं म्हणले दाबेली चालू करा भेळ. हळूहळू तुम्ही ते सगळं प्रोडक्ट वाढवत गेलो थोडं. ओके ओके. नाईटला तुफान गर्दी राहत असेल इथं? नाईटला करते. हा. मिनिमम केलं. हा हा. आता तुमच्या इथले जे इमलीचं पाणी आहे त्याबद्दल लोकांकडून मी बरंच ऐकलं होतं की तुमच्या इथलं ते इमलीचं पाणी आहे त्यामध्ये वेगळीच काहीतरी खासियत आहे. काय नक्की भाऊ खासियत कसं आहे माहितीये का,
आपण हे पाणी बनवतो का नाही हा ते आपण प्युअर आहे ना खजूर पासून बनवतो. खजूर पासून हा बनवतो. खजूर हा. आणि मगज बी हा ह्याचे इन्ग्रेडियंट्स टाकतो आणि मसाले असतात त्यासाठी दाबेलीला चव येते. हा बाकीचे लोकल काय करतात साधं चिंचेचं पाणी देतात साखर गोळा तसलं आपण करत नाही. खजूर आणि गुळ आणि मगज बी तुम्ही आणि म्हणजे बाकीचे मसाले पडतात. तुमच्या इथलं जे फूड वापरताय त्यामध्ये तुम्ही म्हणजे कॉम्प्रोमाइज अजिबात करत नाही. अजिबात चांगलंच नाही food तुम्ही अजिबात चांगलेच नाही. मसाले वापरून. कस्टमरला एकदम प्रॉपर देणार हा. आणि एकदम चव लागली पाहिजे असं देणार. ओके ओके दादा. आणि चव नाही लागली तर पैसे पण घेत नाही आपण दादा. ठीक आहे दादा. नक्की मी पण कस्टमरला सांगेन. मला टेस्ट एकदा करून बघतो हा. कसं वाटतं सांगतो कस्टमरला. त्यानंतर मग रिस्पॉन्स तुम्हाला कळेल. चालतं धन्यवाद. तर म्हणजे आता अशा प्रकारे आपल्या समोर आहे ना म्हणजे त्यांनी ती दाबेली रेडी करून दिले. दाबेली आता गरम गरम आहे आणि आता त्याची टेस्ट कशी आहे ते आपण बघूया. टेस्ट साठी एकदम खतरनाक असणार आहे कारण की त्याच्या दिसण्यावरूनच असं वाटतंय. थोडंसं जवळ ना बघा ते पुढे एकदम म्हणजे असं टेस्टी वाटतंय. आता आपण त्याची टेस्ट पण करून बघू. पूर्णपणे ती बटर मध्ये डुबवून काढल्या तर जास्त त्याला टेस्ट आल्या आणि साईडला ती इंजीचं जे पाणी आहे ना ते एकदम खतरनाक होते त्यानं. त्याचबरोबर बाजूला ती शेव आणि त्यामध्ये जे मसाले वापरलेत म्हणजे टोटल 32 मसाल्यांचा वापर त्यांनी करून ते जी भाजी आहे ना ती तयार केली. त्यामध्ये शेंगदाणा वगैरे आहे. बऱ्यापैकी दाबेली आहे ना टेस्ट साठी खतरनाक आणि क्वालिटी आणि क्वांटिटी साठी खतरनाकच आहे. आता आपण ते टेस्ट आणखीन एखाद दुसरी बाईट घेऊन बघू. त्या आणखीन काय आपल्याला वेगळं जाणवतंय काय त्याबद्दल. गरमागरम आहे थोडी. काय सातारकर कुठे आहे नक्की तुम्ही. आपला स्पॉट जर तुम्ही मिस केला ना तर तुम्ही काय केलं कारण की आपल्या सातारमध्ये आल्यानंतर राजवाड्यावर येऊन अंबिका भेळ आणि दाबेली यांच्या इथे येऊन त्यांची दाबेली जर तुम्ही टेस्ट नाही ना केली तरच तुम्ही चांगला क्षण घालवलाय. मग एकदा नक्की या यांच्या शॉपला ना व्हिजिट करा. शॉपला यांच्या ना एकदम तुमच्या खिशाला परवडेल अशा रेटमध्ये फूड भेटते आणि एकदम क्वांटिटी आणि क्वालिटीसाठी फूड एकदम खतरनाकच असते. एकदा या आणि यांच्या शॉपला व्हिजिट करा. आणि हो यांच्या इथलं फूड टेस्ट साठी कसं आहे ते माझ्या या व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद. ती टेस्ट कशी काय वाटली. भारी वाटली पहिल्यांदाच खाल्ली. हा पहिल्यांदाच खाल्ले पण टेस्ट टेस्ट चांगली आहे. ओके ओके. हा.